दिवसा वीज द्या, शेतकऱ्यांचा शाहूवाडीत मोर्चा। शाहूवाडी तालुक्यातील वारणा आणि कडवी या नद्यांवर असलेल्या शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शाहूवाडी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला। जिल्हा परिषदेचे सदस्य अमर हंबीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। सध्या या भागात शेती पंपांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातोय, मात्र या परिसरात बिबटे, रानगवे व रानडुक्कर यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्यानं रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरतंय। रात्री पंप सुरू असल्यानं जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतं, वन्य प्राण्यांचा सतत धोका असतो, अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर शेती पंपांना तात्काळ दिवसा वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी करत वीज कार्यालयाला निवेदन देण्यात आलं। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान तालुका विद्युत अभियंता कुंभारी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली। नियमानुसार कारवाई करून दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आपण शाहूवाडी तालुक्यात 5 उपकेंद्रामार्फत शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा केला जातो। यासाठी दिवसा विद्युत पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर योजनेतून कोळगाव येथे सोलर सबस्टेशनचं प्लांट उभा करण्यात आलेला आहे। त्यामुळे तिथील तयार झालेली सोलरची लाईट आपल्या शाहूवाडी सबस्टेशनला दिली जाते। त्यामुळे शाहूवाडी सबस्टेशनवरील सर्व गावांना आपण जून 2 सोलर सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि तिथं सुद्धा आपण सध्या दिवसाच विद्युत पुरवठा करत आहे। वारुळ सबस्टेशन येथे सुद्धा जागा फायनल झालेली आहे। तिथले पण काम पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा सुरू राहणार आहे। सध्या पण वारुळ सबस्टेशनवरून होणाऱ्या सगळ्या गावांना आपण दिवसा विद्युत पुरवठा देत आहे। थावडे सबस्टेशनवरून होणाऱ्या गावांना सुद्धा आपण दिवसा विद्युत पुरवठा देत आहे। तिथली पण सोलर सबस्टेशनची जागा फायनल झालेली आहे। सरूर सबस्टेशन मधून आपण आतापर्यंत दिवसा विद्युत पुरवठा दिला होता, तर सध्या लोड वाढल्यामुळं आपलं ते टायमिंग ऍडजस्ट होत नसल्यामुळं नाईलाज असतो आपल्याला भारनियमन सकाळ संध्याकाळ पद्धतीनं करण्यात आलं होतं। त्यानंतर सगळ्या शेतकरी संघटना, सगळे पक्ष यांनी शाहूवाडी येथे येऊन विनंती केली की आम्हाला दिवसा विद्युत पुरवठा मिळावा, यासाठी तुम्ही टायमिंग ऍडजस्ट करून आम्हाला द्या। त्या दृष्टीनं सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या सगळ्यांची चर्चा करून एक त्यातनं मार्ग काढून दिवसा तो सुद्धा विद्युत पुरवठा आपण दिवसा सुरू केलेला आहे। तसंच सरूर सबस्टेशनवरून कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा होण्यासाठी शिंपे येथील सोलर सबस्टेशनचं काम निम्मे पूर्ण झालेलं आहे। 2 महिन्यात आपण ते काम पूर्ण करून कायमस्वरूपी सरूर सबस्टेशनवरून होणारा सुद्धा विद्युत पुरवठा दिवसा कायमस्वरूपीसाठी सुरू राहणार आहे। त्या दृष्टीनं सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वेळ दिवसा विद्युत पुरवठा देण्यासाठी महाराष्ट्र यापुढेही प्रयत्नशील राहील। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।